UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची सूत्रांची माहिती। आजपासून आणखी 4 टीम्सकडून वाल्मिकचा शोध सुरू। बीडमधील खंडणी प्रकरणात दाखल गुन्ह्यात तपास। बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सीआयडीने आतापर्यंत 150 जबाब नोंदवले, सूत्रांची माहिती। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्यांच्या आकामध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्येप्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो राऊतांकडून ट्विट। बा क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका, राऊतांनी डिवचलं। भाजपकडूनही शरद पवारांसोबतचा कराडचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। 21 दिवस झाले तरीही तपास संपत नाही। राऊतांनी ट्विट केलेला फोटो रिट्विट करत अंजली दवानिया यांच्याकडून तपासावर प्रश्नचिन्ह। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 100 दिवसांच्या रोडमॅपच्या आढावा बैठकीत मुंडे उपस्थित। गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद। सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 2 जानेवारीपर्यंत काम बंद आंदोलन। सरपंच संघटनेचा निर्णय। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। बीडमधील शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचा इशारा। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचीही सीआयडीकडून चौकशी। भावाच्या हत्येतील आरोपींना 100% शिक्षा व्हावी। न्याय मिळाल्याशिवाय मागे न हटण्याचा धनंजय देशमुखांचा निर्धार। प्राजक्ता माळीबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचंही मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मोठा आरोप। दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी। आरपीआय पक्षाकडून सूर्यवंशी कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला। बोरिवली पूर्व भायखळा परिसरातील हवेचा स्तर अति वाईट श्रेणीत। दोन्ही भागातील सर्व बांधकामं बंद करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक गोव्यात। समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले। कलंगूट बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबईतील विविध मार्गांवर आज रात्री बेस्टच्या 25 जादा बस तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पहाटेपर्यंत लोकल सेवा। 30 वर्ष पार्श्वभूमीवर निर्णय। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।